हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये विक्रांतने तीर्थाला किडनॅप केलंय आणि ही गोष्ट शौर्य आणि ऊर्जाला समजली. या दोघांनी विक्रांतला पकडण्याचा प्रयत्न केला, तीर्थाला सापडवण्याचा प्रयत्न केला, पण हे दोघे रिझॉर्टर आहेत आणि तेथून सिटीमध्ये यायला त्यांना खूप उशीर लागतोय. पण त्याच वेळेस चायचुई खारीखुरीने तीर्थाला पाहिलंय आणि ही शौर्यची बहीण ही गोष्ट त्याला समजलीये. पण विक्रांतच्या गुंडांनी विक्रांतकडे तीर्थाला सोपवलंय आणि आता विक्रांत लवकरच तीर्थाशी लग्न करणार आहे. आणि ही गोष्ट ऊर्जाला समजलीये की विक्रांत तीर्थाशी लग्न करण्यासाठीच तिला किडनॅप करून घेऊन गेलाय. मग आता ऊर्जा आणि शौर्य तीर्थाला वाचू शकतील का? विक्रांतला पकडतील का? तिच्यापर्यंत वेळेवर पोहोचू शकतील का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि ऊर्जा हे खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. शौर्य ऊर्जाला एक गाऊन घालायला देतो आणि म्हणतो, हा गाऊन तू आत्ताच घालून यायचा आहे. तर ऊर्जा म्हणते, हा गाऊन रात्री घालून झोपायचा असतो ना, तर मी रात्री घालेल, आत्ता नाही. शौर्य म्हणतो, आत्ताच घालावा लागेल. ऊर्जा म्हणते, आत्ता आत्ता कशाला? रात्री घालेल ना. शौर्य म्हणतो, तुम्हाला प्रॉमिस केलंय, हा गाऊन तुला आत्ताच घालावा लागेल. ऊर्जा खूप लाजते, खाली पाहते, नजर खाली झुकवते. शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. हे दोघे एकमेकांकडे पाहतात, खूप रोमॅन्टिक होतात. आणि इकडे तीर्थाचा मित्र गौरव तीर्थाला सगळीकडे शोधत असतो, परंतु ती गाडी त्याच्या नजरेआड होते. ती गाडी त्याला कुठे दिसतच नाही. गौरव गाडी थांबवतो, खूप चिडतो. शेवटी ते सटकलेच. आता ते कोठे गेले असतील? काय करू? मला लवकरात लवकर तीर्थाच्या घरच्यांना सांगावं लागेल. पण त्यांना तर हे सुद्धा माहीत नाहीये की मी तीर्थाचा मित्र आहे. आणि जर त्यांनी माझ्यावरच डाऊट घेतला तर काय करायचं? काय करू? कसं सांगू? काय करू? हाच प्रश्न गौरवला पडलेला असतो. आणि तेवढ्यात गौरवला आठवते ऊर्जा वहिनी. गौरव म्हणतो, हो, मी ऊर्जा वहिनीला सांगू शकतो. ती मला नक्कीच समजून घेईल आणि माझ्यावर डाऊटसुद्धा घेणार नाही. यावेळेस जर तीर्थाला कोणी शोधू शकतं तर ती ऊर्जा वहिनी. आणि गौरव लगेच आपला मोबाईल बाहेर काढतो. आता गौरवकडे ऊर्जा वहिनीचा मोबाईल नंबर कसा आहे हे त्यालाच माहीत. आणि गौरव हा लगेच ऊर्जाला कॉल लावतो. इकडे शौर्य आणि ऊर्जा हे अतिशय रोमॅन्टिक झालेले असतात आणि एकमेकांच्या जवळ येणार इतक्यात ऊर्जाचा मोबाईल वाजतो. शौर्य खूप चिडतो आणि ऊर्जा त्याच्यावर खुदू हसू लागते. शौर्य खूप चिडतो आणि रागारागाने ऊर्जाच्या मोबाईल जवळ जातो आणि म्हणतो, मला गॅरंटी आहे, एकतर हा आजीचा फोन असेल, नाहीतर तुझ्या आईचा. कारण आपली मुलं आपल्यापासून दूर गेलीये, जशी काय कुकुलं बाळच आहे. त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत असेल आणि पुन्हा पुन्हा फोन करून विचारताय, कुठे आहात, कसे आहात, बरे तर आहात ना. ऊर्जा हसत असते. शौर्य म्हणतो, तू माझ्या हसू नको बरं का. मी ना तुझा हा फोन स्विच ऑफच करणार आहे. आपलं ठरलंय ना, हनीमूनला आल्यावर कोणाकोणी डिस्टर्ब व्हायचं नाही. फक्त हनीमून साजरा करायचा, कोणाचेही फोन उचलायचे नाही. तर ऊर्जा म्हणते, अरे कोणाचा फोन आहे ते तर चेक कर आणि मग पाहूया. ऊर्जा फोन उचलते आणि ऊर्जाला दिसतं की हा एक अननोन नंबर आहे. इकडे गौरव वाट पाहत असतो की ऊर्जा फोन कधी उचलते आणि ऊर्जा म्हणते, पाहिलं का, अननोन नंबर आहे. शौर्य म्हणतो, अरे वा, अननोन नंबर आहे, आजी किंवा आईचा नाहीये, मग उचलायची गरज नाहीये. एक काम कर, तू हा फोन कट कर किंवा उचलू नको. जा, मस्तपैकी तो गाऊन घालून ये, तोपर्यंत मी बाकीची अरेंजमेंट करतो. ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे उचलू दे, इमर्जन्सी असेल, कोणाला काही मदतीची गरज असेल. शौर्य म्हणतो, पण आपलं ठरलंय ना, हनीमूनला कोणाचाही फोन उचलायचा नाही. मग इमर्जन्सी असेल ते त्यांचं पाहून घेतील, तू फोन उचलू नको. ऊर्जा म्हणते, अरे पण फोन उचलायलाच पाहिजे ना. इकडे गौरव वाट पाहत असतो की ऊर्जा फोन उचलते की नाही आणि ऊर्जा फोन उचलणार इतक्यात फोन कट होतो. ऊर्जा म्हणते, पहा, फोन कट झालाय. शौर्य खुश होऊन म्हणतो, फोन कट झालाय ना, ठीक आहे, मग आता तू हा गाऊन घालून ये, तोपर्यंत मी कॅन्डल लाईट डिनरची सगळी तयारी करतो. आणि शौर्य हा बाहेर निघून जाणार. इतक्यात गौरव खूप टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो, ऊर्जाताई फोन का उचलत नाहीये, आता मी काय करू, कोणाला सांगू, पुन्हा एकदा ट्राय करतो. असा विचार करून गौरव परत ऊर्जाला कॉल लावतो. आणि इकडे शौर्य ऊर्जाला सांगतो, तू बाहेर जा आणि चेंज करू नये, तोपर्यंत मी कॅन्डल लाईट डिनरची सगळी तयारी करतो. ऊर्जा ही चेंज करायला वॉशरूममध्ये जाणार. इतक्यात
पुन्हा एकदा फोन वाजतो आणि इकडे विक्रांत हा पक्याला कॉल करतो आणि तीर्था खूप त्रास देत असते, आरडाओरडा करत असते. पक्या कॉल उचलतो. विक्रांत विचारतो, ए पक्या, उचललं की नाही तिला? पक्या सांगतो, हो साहेब, तुमच्या पाखराला उचललंय, पण तुमचं पाखरू खूप फडफड करतंय. विक्रांत म्हणतो, तिला येथे घेऊन ये, तिची फडफड मी बंद करतो. पक्या सांगतो, पण साहेब, तिला उचलताना एक मोठा लोचा झाला. विक्रांत विचारतो, कोणता लोचा? तर पक्या सांगतो, तिचं तो होता ना जानू, त्याने आम्हाला पाहिलं. तर विक्रांत विचारतो, असं कसं पाहिलं? त्याचा तर तुम्ही बंदोबस्त केला होता ना? पक्या सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तो काय आम्हाला पकडू शकत नाहीये, आम्ही तीर्थाला घेऊन तेथे येतोय. विक्रांत विचारतो, तुमचा पाठलाग तर कोणी करत नाहीये ना? कोणाला कळत नाही ना? त्या पोरांनी जर पोलिसांना सांगितलं तर काय होईल? पक्या म्हणतो, साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या पाखराने आम्हाला पाहिलेलं नाहीये. तुमची चिमणी आमच्याजवळच आहे, फक्त लई फडफड करतीये, तिला गप्प बसवावं लागेल. विक्रांत म्हणतो, पक्या, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आता तिला लवकरात लवकर येथे घेऊन ये. तिच्याशी एकदा लग्न झालं ना, मग कुणी माझं काही बिघडू शकत नाही. लवकर घेऊन ये तिला इथून. असं म्हणून विक्रांत फोन कट करतो आणि इकडे पक्या तीर्थाचं तोंड दाबतो आणि म्हणतो, ए चिमणे, तोंड बंद कर. आधीच माझं डोकं गरम झालंय बरं का, उगाच डोक्याची भाजी करू नको. दुसरीकडे ऊर्जा ही आपला फोन परत घेते. शौर्य म्हणतो, आता कशाला उचलतेस फोन? ऊर्जा म्हणते, शौर्य, दुसऱ्यांदा फोन आलाय, हा फोन तर घ्यावाच लागेल, काही इमर्जन्सी असेल तर. आणि मग शौर्य तिला समजावून सांगतो, ठीक आहे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही धडाडीच्या कार्यकर्त्या आहात, तुम्ही तुमचा हा फोन पहा आणि मी तोपर्यंत बाहेर कॅन्डल लाईट डिनरची सगळी तयारी करून येतो. ऊर्जा म्हणते ठीक आहे आणि शौर्य हा बाहेर निघून जातो तयारी करण्यासाठी आणि ऊर्जा ही फोन उचलते आणि फोन उचलताच गौरव म्हणतो, थँक गॉड ऊर्जाताई, तू फोन उचललाय. गौरवला खूप धाप लागलेली असते आणि गौरव विचारतो, तू ऊर्जाताईच बोलते ना? ऊर्जा शिंदे. ऊर्जा म्हणते, हो मी ऊर्जा शिंदेच बोलतेय, तू कोण आहेस? गौरव सांगतो, ताई तू मला ओळखत नाही, मी तीर्थाचा मित्र आहे, मी तिला अनेक वेळेस घरी सोडायला आलोय, तू कदाचित मला पाहिलं असेल. आणि ऊर्जाला लगेच आठवतं की काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाला तीर्थाला घरी सोडताना पाहिलं होतं. आणि ऊर्जा म्हणते, अरे हो, मी तुला पाहिलं होतं. बोल ना गौरव, काय झालं आणि तुला एवढी धाप का लागलीये? सगळं ठीक तर आहे ना? तीर्था ठीक आहे ना? गौरव सांगतो, नाही ऊर्जाताई, तीर्था ठीक नाहीये. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसतो आणि मग गौरव तिला झालेला सगळा प्रकार सांगतो की थोड्या वेळाआधी आम्ही एकमेकांना भेटणार होतो, मी तिला सेमिनारमधून पिकअप करणार होतो, आज सेमिनारचा शेवटचा दिवस होता. आणि त्यानंतर झालेला सगळा प्रकार गौरव सांगतो की जेव्हा तो तीर्थाला पिकअप करायला चालला तेव्हा तीर्था काही गुंडांसारख्या दिसणाऱ्या माणसाबरोबर चालली होती. ती त्यांच्याबरोबर गाडीत बसली. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गाडीवाल्याने मला जोरात धक्का दिला आणि तो तीर्थाला घेऊन तेथून निघून गेला. हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. गौरव सांगतो, ती माणसं चांगली नव्हती, त्या माणसांनी तीर्थाला किडनॅप केलंय. ऊर्जाला जबर धक्का बसतो आणि इकडे विक्रांत हा त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो. कधी तीर्था आपल्यापर्यंत पोहोचते याची तो वाट पाहत असतो आणि त्याला आठवतं की पद्माबरोबर जेव्हा तो लग्न करत होता तेव्हा काय घडलं होतं. ऊर्जा शिंदे तेथे पोहोचली, तिने सगळ्या मीडियासमोर आपलं खरं रूप आणलं. मी त्या पद्मावर प्रेम करत नाही, फक्त या केसमधून सुटका करून घेण्यासाठी मी हे करतोय, हे तिने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी माझं लग्न थांबवलं, मला अटक करून घेऊन गेले. हे सगळं विक्रांतला आठवतं आणि विक्रांत म्हणतो, प्रत्येक अपमानाचा बदला घेणार, चुन चुन के बदला घेणार ऊर्जा शिंदे. आणि हर्षवर्धन जहागीरदार, तुला काय वाटलं, तू मला आणि माझ्या पप्पाला फसवणार, आम्हाला फक्त गोळी देणार की तुझं आणि तीर्थाचं लग्न लावतो आणि लग्न काय लावून देणार नाही. आता तुला दाखवतो माझा इंगा आणि माझा पंगा. माझ्याशी पंगा घेतल्यावर काय होतं ना ते तुला आता कळणार. आज तुझ्या नाकावर टिच्चून तुझ्या पोरीशी लग्न करणार, तुझा जावई होणार आणि एकदा का तुझा जावई मी झालो मग तू काय करून घेतो ना ते मी पाहतोच. विक्रांत खूप चिडलेला असतो आणि आता तीर्थाला किडनॅप केलंय, लवकरच माझं तिच्याशी लग्न होईल असा त्याला फुल कॉन्फिडन्स असतो. विक्रांत म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदार, तू तर काहीच करू शकणार नाही, पण तुझी ती सुपर वुमन सून आहे ना ऊर्जा शिंदे, ती सुद्धा काहीच करू शकणार नाही. पाहतोच आज ती मला कशी पकडते आणि माझ्यापर्यंत कशी पोहोचते, कारण तीर्था किडनॅप झाली आहे हे अजून कोणालाच कळलेलं नाही आहे. विक्रांतला फुल कॉन्फिडन्स असतो, परंतु ऊर्जाला हे कळलंय, त्याला हे काही माहीत नसतं.
आणि इकडे ऊर्जा गौरवला विचारते, गौरव अशी कोण माणसं होती जी तीर्थाला घेऊन गेली? गौरव सांगतो, ती माणसं मला माहीत नाहीये, पण मी त्यांना पाहिलंय, मी सगळं नोट करून ठेवलंय. गाडीचा नंबर, गाडीचा कलर हे सगळं मला माहिती आहे. मी तुला लगेच ते सगळं मेसेज करतो. ऊर्जाला खूप टेन्शन येतं. ऊर्जा म्हणते, गौरव पण हे सगळं कुठे झालं? गौरव सांगतो, चेंबूरमध्ये आमचं सेमिनार आहे ना, तेथेच. ती गव्हर्नमेंट लायब्ररी ना, त्याच्या मागच्या बाजूला, मागच्या रस्त्याला. ऊर्जा म्हणते, अरे देवा, तो रस्ता तर खूप सुनसान आहे. गौरव म्हणतो, हो, त्यामुळेच मी रोज तीर्थाला पिकअप करायचो, रोज सोडायला यायचो, कारण मला माहिती आहे तो रस्ता खूप सुमसाम आहे. मी आजसुद्धा तिला सांगितलं, तू कॉलेजच्या बाहेर पडू नकोस, मी तुला घ्यायला येतो, पण तिने माझं ऐकलंच नाही आणि ती रस्त्यावर जात होती आणि तेव्हाच हे सगळं घडलं. ऊर्जा म्हणते, तू घाबरू नकोस, मी आत्ताच्या आत्ता तेथे पोहोचते, तू मला सगळे डिटेल्स पाठवून दे. गौरव म्हणतो, तीर्था ही खूप मोठ्या संकटात आहे, ती माणसं चांगली नाही आहे ऊर्जाताई, आपण तिला लवकरात लवकर शोधायला हवं. ऊर्जा खूप घाबरते आणि म्हणते, गौरव शांत हो, टेन्शन घेऊ नको, आम्ही आत्ताच्या आत्ता तेथे पोहोचतोय आणि तुला काही जरी कळलं तरी इमिडिएटली मला सांग, लगेच मला कळव. गौरव हो म्हणतो आणि ऊर्जा फोन कट करते. ऊर्जाला खूप टेन्शन आलेलं असतं. गौरव तिला सगळे डिटेल्स पाठवून देतो. आता काय करायचं? तीर्था किडनॅप झाली आहे. शौर्यला हे कसं सांगायचं? तीर्थाला कसं शोधायचं? हाच प्रश्न ऊर्जाला पडलेला असतो. ऊर्जाला खूप टेन्शन येतं आणि तेवढ्यात शौर्य रूममध्ये परत येतो आणि म्हणतो, अगं ऊर्जा, काय सांगू तुला, ही माणसं. तर ऊर्जा म्हणते, शौर्य आपल्याला परत घरी जावं लागेल. शौर्य विचारतो, काय? ऊर्जा, हे काय बोलतेस तू? तर ऊर्जा त्याला सांगते, तीर्था किडनॅप झालीये. हे ऐकून शौर्यला जबर धक्का बसतो. शौर्य ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो आणि विचारतो, काय? ऊर्जा सांगते, हो शौर्य, तीर्था किडनॅप झालीये. शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जाने त्याला हे सत्य सांगितलेलं असतं आणि इकडे पक्या आपल्या माणसांना आणि तीर्थाला घेऊन ज्या गाडीतून जात असतो, ती गाडी बंद पडते आणि पक्या विचारतो, ए रम्या, काय झालं रे, गाडी कशी काय बंद पडली? रम्या म्हणतो, काय माहीत पक्या भाई, आता जाऊन पाहावं लागेल. तर हा पक्या म्हणतो, अरे तुला सांगितलं होतं ना, त्या जोसेफ गॅरेजवाल्याकडून चांगली भारीतली गाडी आण. अशी भंगार गाडी आणली का रे तू? जाय लवकर, पहा काय झालंय. रम्या खाली उतरतो आणि पक्या हा तीर्थाला म्हणतो, ए चिमणे, जास्त फडफड नको करू बरं का, तुझे पंख कापायला मला वेळ नाही लागणार. आणि हा रम्या गाडीच्या खाली उतरून चेक करत असतो की गाडीमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे आणि तीर्थाला हा पक्या गाडीत पकडून ठेवतो. इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे रिसॉर्टच्या बाहेर पडतात, गाडीमध्ये बसतात. परंतु ऊर्जा ही शांत असते, तर शौर्य मात्र खूप घाबरलेला असतो, पॅनिक झालेला असतो. त्याच्याकडून साधा आपला सीट बेल्टसुद्धा लागत नाही आणि तो चिडचिड करतो, हा सीट बेल्ट का लागत नाही आहे आता? ऊर्जा ही त्याला शांत करते आणि म्हणते, शौर्य, मी गाडी चालू का? शौर्य म्हणतो, नाही नाही, मी चालवतो गाडी. तर ऊर्जा म्हणते, पण शौर्य, तू खूप पॅनिक झालाय, मला माहिती आहे पॅनिक सिच्युएशन आहे, पण शांत हो. गाडी चालवताना संपूर्ण लक्ष रस्त्यावर असायला हवं आणि आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. शौर्य म्हणतो, त्यामुळेच मी गाडी चालवतो. हायवेला जास्त ट्रॅफिक लागणार नाही, पण सिटीमध्ये गेल्यावर ट्रॅफिक लागेल आणि आपल्याला लवकरात लवकर पोहोचावं लागणार आहे जेथून तीर्था किडनॅप झाली आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य तू शांत हो. शौर्य म्हणतो, मला आहे ना इतका राग येतोय ना, कस काय हिंमत झाली कोणाची तीर्थाला किडनॅप करण्याची? कुणी अशी हिंमत कशी काय करू शकतं? ऊर्जा म्हणते, शौर्य तू शांत हो. तर शौर्य विचारतो, त्या गौरवने पोलिसांना कळवलंय का? ऊर्जा सांगते, नाही कळवलंय. पोलिसांना कळवायचं आहे का? शौर्य म्हणतो, नाही, पोलिसांना नाही कळवायचं आहे, कारण सध्या आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. उलट पोलिसांना कळवल्यावर प्रॉब्लेम्स होतील. आपण लवकरात लवकर निघूया, लवकर तेथे पोहोचूया. ऊर्जा म्हणते, हो चल निघूया. ऊर्जा आणि शौर्य तेथून मुंबईकडे यायला निघतात. ते रिसॉर्टवर गेले आहेत आणि रिसॉर्ट हा नक्कीच मुंबईपासून लांब असेल. हे दोघे तेथून निघतात आणि अजूनही पक्याची गाडी काही रिपेअर झालेली नसते. पक्या हा दुसऱ्या माणसाला म्हणतो, ए हिच्याकडे लक्ष ठेव रे, मी बाहेर पाहून येतो. आणि पक्या गाडीच्या खाली उतरतो. पक्याची दोन माणसं गाडी चेक करत असतात. पक्या विचारतो, ए रम्या, झाली की नाही गाडी सुरू? तर रम्या सांगतो, नाही ना भाई, काही कळतच नाही आहे, काय झालं आहे गाडीला? पक्या म्हणतो, अरे मग कार्बोरेटर चेक कर ना. रम्या सांगतो, अहो गाडीला कार्बोरेटरच नाही आहे. पक्या म्हणतो, अरे मग चोक चेक कर. तर रम्या सांगतो, ओ भाई, कार्बोरेटरच नाही तर चोक कसा असणार?
पक्या चिडून म्हणतो, अरे गाडीला कार्बोरेटर नाही, चोक नाही, म्हणून तर गाडी बंद पडली. अशी कशी गाडी आणली तू? आणि या दोघांमध्येच भांडण सुरू होतं. इकडे तीर्था ही गाडीत असते आणि तिच्यावर ज्या माणसाला लक्ष ठेवायला सांगितलंय त्याचं लक्ष नसतं. त्यामुळे तीर्था ही गुपचूप गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात हा पक्या परत येतो. त्याला समजतं की तीर्था पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पक्या म्हणतो, ए चिमणे, गाडीतून उडून जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आधीच माझं डोकं गरम झालंय, लय वाईट करेल तुझ्याबरोबर. आणि तो दरवाजा बंद करतो. त्याचा फोन वाजत असतो आणि पक्या म्हणतो, ए पाय, विक्रांत साहेबांचा फोन आलाय, आता काय उत्तर देऊ त्यांना? पक्या फोन उचलतो आणि म्हणतो, बोला साहेब. तर विक्रांत म्हणतो, ए पक्या, कुठे रे तू? अजून का आला नाही? इतका वेळ लागतो का? पक्या सांगतो, भाई येतोय, 2च मिनटं, पोहोचतो साहेब. आणि तो फोन कट करतो आणि म्हणतो, हे पहा, आता विक्रांत साहेबांचा परत कॉल येईल, ते माझ्या डोक्याचा आमलेट करतील आणि मी तुझा मुर्दा पाडील, एवढं लक्षात ठेव, लवकर गाडी चालू कर. पक्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य हे सुद्धा मुंबईच्या दिशेने निघालेले असतात. तेव्हा ऊर्जा ही शौर्यला म्हणते, आपण कमीत कमी इन्स्पेक्टर मानेला तरी कळवूया, ते नक्कीच आपली मदत करतील. शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, इन्स्पेक्टर मानेला नाही कळवायचं. ऊर्जा विचारते, पण का? तर शौर्य तिला विचारतो, तुला काय वाटतं हे कुणी केलं असेल? ऊर्जा सांगते, मला विक्रांतवर शंका आहे. तर शौर्य म्हणतो, शंका? मला तर गॅरंटी आहे हे विक्रांतच काम आहे. पण विक्रांतला एवढी मोठी अक्कल नाही आहे, तो हे सगळं एकट्याने नाही करू शकत. नक्कीच या दिग्विजय शिर्केने सुद्धा त्याची मदत केली असेल आणि तो माणूस कोणालाही विकत घेऊ शकतो. त्याने पोलिसांनाही विकत घेतलं असेल. मग नाही, पोलिसांना नाही सांगायचं. ऊर्जा म्हणते, मग कमीत कमी आपण घरी फोन करून सांगूया. तर शौर्य सांगतो, नाही नाही, घरीसुद्धा नाही सांगायचं, सगळे खूप घाबरतील. ऊर्जा शौर्यला समजावून सांगते, शौर्य, हा सगळा विचार करण्याची ही वेळ नाही आहे. आपण मुंबईपासून खूप लांब आहोत आणि आपण कधी पोहोचणार, तीर्थाला कुठे शोधणार? आपण कमीत कमी तुझ्या डॅडला, आदित्य दादाला सांगितलं ना, तर ते आपले मदत करू शकतील. आपल्या एकट्याकडून हे हँडल होऊ शकणारं नाही आहे. शौर्यला सुद्धा ही गोष्ट पटते. शौर्य म्हणतो, पण ऊर्जा? तर ऊर्जा म्हणते, शौर्य तू ऐक माझं, आपण कमीत कमी आदित्य दादाला फोन करून सांगूया. इमर्जन्सीमध्ये जर आपला गरज पडली तर आपण काय करणार आहोत? शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, मी का नाही आहे मुंबईमध्ये? मला खूप राग येतोय. एकदा का तो विक्रांत शिर्के माझ्या तावडीत सापडला ना, मी त्याला जिवंत सोडणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, तुला काय करायचं ते कर, पण सध्या आपल्याला समजूतदारपणे वागावं लागणार आहे. आपल्याला घरी कळवावंच लागणार आहे. शौर्य म्हणतो, ठीक आहे, माझ्या फोनवरून तू घरी फोन कर. आणि ऊर्जा ही आदित्यला कॉल लावते. इकडे पक्याची गाडी अजूनही सुरू होत नाही. पक्या म्हणतो, ए रम्या, आता अति होतंय बरं का, लवकर गाडी सुरू कर, नाहीतर मी तुझा मुर्दा पाडेल. तर रम्या म्हणतो, ए भाई, मी काय करणार आहे रे, गाडी चालू होत नाही, मी काय करू? नाही चालू होते गाडी. या दोघांमध्येच वाद सुरू असतात आणि तेवढ्यात आपला चाय चुई खारीखुरी हा त्याच्या ॲक्टिवावरून तेथून जात असतो आणि त्याला या माणसांवर संशय येतो की हे गुंडांसारखे दिसत आहे. आणि तो गाडीत पाहतो तर त्याला एक मुलगी म्हणजे तीर्था बांधलेल्या अवस्थेत दिसते आणि चायचुईला संशय येतो. नक्कीच या मुलीला किडनॅप करून नेत आहे हे त्याला समजतं आणि चायचुई हा गाडीवरून खाली उतरतो आणि चक्क गाडीजवळून पाहतो तर तीर्थाचं तोंड बांधलेलं असतं, हातपाय बांधलेले असतात हे त्याला दिसतं. मग तो पक्या आणि रम्याजवळ येतो आणि विचारतो, ओ दादा, काय झालंय? तुमची गाडी बंद पडली आहे का? काही मदत पाहिजे का तुम्हाला? आणि हे दोघे त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात. इकडे हर्षवर्धन आणि आदित्य हे दोघे घरी परत येतात. तेवढ्यात आदित्यला शौर्यचा कॉल येतो. आदित्य म्हणतो, शौर्यचा कॉल आलाय. हर्षवर्धन म्हणतो, तुला त्याला गमती जमती सांगायच्या असतील म्हणून कॉल केलाय, बोल त्याच्याशी. हर्षवर्धन हा रूममध्ये जात असतो आणि आदित्य हा फोन उचलतो आणि म्हणतो, काय भाई, कसा आहे मग हनीमून, कसा एक्सपिरियन्स? तर आदित्यला शौर्य सांगतो, दादा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आदित्य विचारतो, काय प्रॉब्लेम झाला आहे? हे हर्षवर्धन ऐकतो आणि तो लगेच थांबून आदित्यजवळ येतो आणि शौर्य आदित्यला सांगतो, तीर्था किडनॅप झाली आहे. हे ऐकून आदित्यला जबर धक्का बसतो. आदित्य विचारतो, काय? हर्षवर्धन विचारतो, काय झालं? आदित्य सांगतो, डॅड, शौर्य सांगतोय की तीर्था किडनॅप झाली आहे. हर्षवर्धन लगेच फोन हातात घेतो आणि विचारतो, शौर्य काय झालंय सांग मला. तर शौर्य म्हणतो, डॅड, तुम्ही या प्रकरणापासून लांब राहा. हर्षवर्धन विचारतो, हे काय बोलतोयस तू? तर शौर्य म्हणतो, हो डॅड, तुम्ही पोलिसांना किंवा आमदार शिर्केला फोन करायचा नाहीये.
मी तुम्हाला फक्त कळवलं आहे, आम्ही तीर्थाला घेऊन घरी येऊ, ती सुखरूप असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणून शौर्य फोन कट करतो आणि हर्षवर्धनला काहीच सांगत नाही. हर्षवर्धन आणि आदित्यला खूप टेन्शन येतं की तीर्था किडनॅप झाली आहे आणि आता पुढे काय करायचं. इकडे चायचुई पक्याला विचारतो, काय झालं दादा, गाडी बंद पडली का, काही मदत करू का. तर हा पक्या सांगतो, अरे आपली गाडी म्हणजे हिरोईन आहे, मूड नाही आहे, आज काम नाही करूंगी, असं आहे तिचं, आज तिचा चालायचा मूड नाही आहे, त्याच्या मूडवरती बंद पडते. पक्या म्हणतो, तू निघ इथून चल. तर चायचुई म्हणतो, ओ दादा, येथे पुढे एक मॅकॅनिक आहे, तुम्ही चला माझ्या गाडीवर, त्या मॅकॅनिकला घेऊन येऊ आपण, तुमची गाडी ठीक होईल. पक्या म्हणतो, ए तू फुट रे, माझी गाडी आहे, मी माझं पाहून घेईल, चल निघ इथून. असं म्हणून पक्या चायचुईला पकडतो आणि त्याला गाडीपासून दूर घेऊन जातो आणि त्याला त्याच्या ॲक्टिवाजवळ सोडून येतो. रम्या विचारतो, अरे भाई चांगला वाटत होता ना तो, घ्यायची ना त्याची मदत, असं का केलं, मॅकॅनिकने लवकर गाडी रिपेअर केली असती ना. तर पक्या म्हणतो, तू येडाय का रे, येथे आपण एका पोरीला किडनॅप केलं आहे आणि दुसऱ्याची मदत घ्यायला सांगतोय, मॅकॅनिकला आणायला सांगतोय का तू. आणि चायचुई हे सगळं ऐकतो, त्याला मोठा धक्काच बसतो. हा पक्या म्हणतो, विक्रांत शिर्केची सुपारी घेतली आपण आणि त्या जहागीरदार वकिलाच्या पोरीला किडनॅप केलंय, ही केस काय तुला साधीसुधी वाटते का. अरे एक वेळ तो विक्रांत शिर्के रहम खाऊन सोडून देईल, पण तो हर्षवर्धन जहागीरदार आहे ना, आपल्याला जागच्या जागी संपवील, एवढं लक्षात ठेव. चायचुई हे सगळं ऐकतो आणि त्याला जबर धक्का बसतो. चायचुईला समजतं की जहागीरदार वकिलाची पोरगी म्हणजे शौर्यदादाची बहीण आणि विक्रांत शिर्के. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ही गोष्ट मला आत्ताच्या आत्ता ऊर्जाताईला कळवायला हवी, असा विचार करून चायचुई आपला मोबाईल बाहेर काढतो. लगेच ही गोष्ट पक्या पाहतो आणि म्हणतो, ए गाडी फोडू का तुझी, निघ इथून. आणि चायचुई म्हणतो, हो चाललोय. चायचुई हेल्मेट घालतो आणि थोडा पुढे जाऊन थांबतो. लगेच पक्या विचारतो, या उंदराला आपला संशय आला असेल का रं. हा रम्या म्हणतो, हो नक्कीच आला असेल. पक्या म्हणतो, जा रिक्षा घेऊन ये, आपण या पोरीला रिक्षात घेऊन जाऊ. आणि हे सगळं चायचुई पाहत असतो. नक्कीच आता तीर्थाताईला इथून हलवायचं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि चायचुई ऊर्जाला फोन करण्याचा विचार करतो. इकडे ऊर्जा आणि शौर्य अजूनही मुंबईपासून दूर असतात आणि शौर्य म्हणतो, पण जर विक्रांत शिर्केचं हे काम नसेल आणि काही दिवसांपूर्वी एक मुलगा तीर्थाला कॉल करून त्रास देत होता, त्याचं काम असेल तर. ती म्हणते, नाही शौर्य, त्याचं काम नसेल, कारण तू त्या मुलाला चिडलास, रागवलास आणि त्याने फोन करणं बंद केलं, याचा अर्थ तो घाबरट मुलगा आहे, तो किडनॅपिंगसारखं काम करू शकत नाही, काही झालं तरी हे विक्रांतचंच काम आहे. शौर्याला हे पटतं, पण आता तीर्थाला कसं शोधायचं हाच प्रश्न या दोघांना पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप एक्साइटिंग होता. आता ऊर्जा आणि शौर्य तीर्थाला कसे शोधताय ते पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा आणि शौर्य या दोघांना हाच प्रश्न पडेल की विक्रांतने तीर्थाला का किडनॅप केलंय. पैशांसाठी तर किडनॅप करणार नाही. तेवढ्यात ऊर्जाच्या डोक्याची ट्यूब पेटणार आणि ऊर्जा शौर्याला सांगेल, विक्रांतला तीर्थाशी लग्न करायचंय, त्यामुळे त्याने तीर्थाला किडनॅप केलंय. हे ऐकून शौर्याला जबर धक्का बसणार आणि इकडे तीर्था ही विक्रांतच्या अड्ड्यावर पोहोचेल आणि विक्रांत तीर्थाला म्हणेल, आज आपलं लग्न आहे आणि जर जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला बंदुकीच्या गोळ्या घालून मारून टाकेल. हे ऐकून तीर्था खूप घाबरेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.